एका गावात अमोल नावाचा तरुण मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. आईने अनेक कष्ट करून त्याला शिकवले होते. अमोलला शहरात चांगली नोकरी मिळाली आणि त्याचे जीवन हळूहळू बदलू लागले. शहरात गेल्यानंतर अमोलला आईचे साधे राहणीमान आवडेनासे झाले. एक दिवस त्याने आईला फोन करून सांगितले, आई तू गावातच राहा, मला आता शहरात मोठ्या लोकांसारखे जगायचे आहे. आईने काहीही उत्तर दिले नाही. ती फक्त म्हणाली, बाळा तू सुखी राहा. काही महिन्यांनी अमोलच्या कपाटातील काही पैसे आणि एक महत्त्वाचे कागदपत्र गायब झाले. घरात त्या दिवशी फक्त आई आली होती. अमोलने विचार न करता आईवरच आरोप केला. तो रागाने म्हणाला, आई माझ्या वस्तूंना हात लावण्याची तुला गरज काय होती? माझे पैसे तूच घेतलेस ना? आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती शांतपणे म्हणाली, बाळा मी तुझ्या वस्तूंना हात लावला नाही, पण अमोलने तिच्यावर विश्वास ठेवला नाही. काही दिवसांनी अमोलला एका जुन्या बॅगेत एक कागदपत्र सापडले. त्यासोबत त्याला एक पावतीही मिळाली. त्याने पावती वाचली आणि त्याला धक्काच बसला. काही दिवसापूर्वी आईने त्याच्यासाठी घरातील एक जुनी वस्तू विकून पैसे जमा केले होते. ते पैसे अमोलच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी होते. त्याला आर्थिक अडचण येऊ नये म्हणून आईने हे सर्व गपचूप केले होते. अमोलला आपल्या शब्दांची आठवण झाली. त्याने लगेच गाव गाठले. आई अंगणात बसली होती. अमोल तिच्या समोर गेला आणि तिच्या पायाशी बसून म्हणाला, आई मी तुझ्यावर आरोप केला, मला माफ कर. आईने त्याला उठवले आणि म्हणाली, आईला मुलाने दुखावले तरी आईचे मन त्याच्यासाठी कधीच वाईट होत नाही. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला त्या दिवशी समजले की जगात सर्वजण आपल्याला समजून घेतीलच असे नाही, पण आई आपल्याला समजून घेण्यासाठी स्वतःला विसरते. बोध, आईवर कधीही घाईघाईने आरोप करू नये. तिच्या प्रेमावर संशय घेण्यापूर्वी तिच्या त्यागाचा विचार करावा. तर मित्रांनो, आवडली ना नक्की तुम्हाला ही गोष्ट?